नमस्कार मित्रांनो. आज आलो ज्वारी भिजायला. काल गेलतो मडीला. मडी कानिपनात केलं काल. आणि आज घरचे म्हणले आज दारावर जायचे. आज दारावर आलो, बघितलं तर ज्वारी आपली अख्खी या साईडची समजी सुकून गेली, म्हणजे त्याला पाणी नसल्यामुळं. आणि हे पाणी तर मला पार डोकं खाल्लं या पाण्याने. इकडे माहिती भोसड आहे चुकून इकडं पाणी लावतं. पाणी तर काय आहे ना मित्रांनो, माझं डोकं असलं बेकार झालंय ना, लय म्हणजे लय. हो का, आता हे इथून कुठून बी पाणी मोडत आहे, कसं इकडं पाणी भिजावं हेच मला कळालं मित्रांनो. काय दारे धरावून काय नाही हेच कळा ना मला. काल मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे, जरा जास्त मोठा ब्लॉग झाला आहे माझा 6 मिनिटाचा, तर तुम्ही ते बघून घ्या. त्यात मी थोडं एक्सपिरियन्स वगैरे दाखवलं तुम्हाला, कशा प्रकारे मी फिरलो तिथं काय वगैरे. तर मग काय ना विषय होता की म्हणलं आज दारेवर म्हणून दाखवा. आज ऋषीभाऊ दारेवर आला आहे. दारा ऋषीभाऊची ज्वारी जाळाली, आणि हे ज्वारीचं भाकरीचं झाड आहे मित्रांनो. ज्वारीच्या भाकरीचं झाड आहे, आणि त्याला मी आज आलं पाणी द्यायला. तर इकडं आमच्या भावकीची जमीन आहे, आणि इकडं आमची जमीन आहे. आणि ही समधी माझी जमीन अशी वाळवून गेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर इकडं नाही पाणी दिल्यामुळं असंही झालं. आणि पलीकडे पाणी दिलं तर तिकडे हिरवीगार आहे. आणि हे तुम्हाला दिसतं की इथं थोडंफार पाणी असतं म्हणून रानाला हिरवीगार आहे. नाही तर बाकी ज्यावर अख्खी ही झाली मित्रांनो. तर लाईक आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. नवीन चॅनल आहे, आणि थोडंफार सांगत जावं मला, असा व्लॉग बनवा तसा वगैरे वगैरे काय ते असेल तसं. चला तर मग मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपू. आता मला दारे धरायचं तर, कारण की पाणी येड्या भोकाचं मला ते थांबानाच कसलं तर राव. त्या पाण्याला काय निर्णय करावं काय कळाना. मी तिकून तिकडे आपले काय इकडे या रानात काय पाईपलाईन नाही आलेली, ही चुलत्याची वाटणी घेतलेली, त्यामुळे इकडे पाईपलाईन असल्यामुळे इकडे पाणी भिजवायला जरा ताप करत आहे. तिकडे तुम्ही पलीकडे बघितली तर ज्यावर एखादा आम्हाला शिवाय देईन म्हणे काय शेतकरी ते भंगार, त्याच्यामुळे मी कदा तुम्हाला दाखवत नाही ना. तुम्ही बी शिवाय देता कमेंटमध्ये. तर माझी ज्वारीच्या भाकरीचं झाड तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर लाईक आणि कमेंट करा. चला मग बा.